हरिओम. मी चैताली वीराशंकर मसूरकर, सावंतवाडी उपासना केंद्र. मी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे सब सेंटरला. तर रिसेंटली मला म्हणजे चंडिका प्रपत्तीच्या वेळी आलेला एक अनुभव शेअर करायचा आहे. कारण आमचं कसं होतं, आम्ही प्रायमरी हेल्थ सेंटरला ना मेडिकल ऑफिसर असतात आणि मेडिकल ऑफिसर कसे आमच्याकडे 2 एमओ असतात. एक मेडिकल ऑफिसर आणि एक दुसरा को एमओ असतो. तर ते दोघांनी पण सुट्टे घेतले होते आणि सरांचं असं असतं की एक जर मेडिकल ऑफिसर गेला तर दुसरा मेडिकल तिथे मॅन्डेटरी असतं थांबणे PHCला. आणि दरवेळी आमच्या ड्युट्या शेड्यूल फिक्स असतो. मी आणि माझे 2 फ्रेंड्स यांच्या ड्युट्या फिक्स असतात आणि माझी तर इच्छा होती की ह्या टाईमला तर जर सर गेले तर आमची ड्युटी लागणार आणि संडेला ड्युटी, तर संडेला प्रपत्ती आहे ना. तर शेवटी म्हटलं बापू म्हणजे मनात माझ्या काहीच असं नव्हतं. शेवटी बापूने सगळं काही प्लॅन केलं होतं. अनुभव सांगायचं म्हणजे काय, तर मी म्हणजे सरांनी ना माझ्या 2 फ्रेंडला केबिनमध्ये बोलवलं. नाही, तुमच्या ड्युट्या लावलेल्या आहेत. अरे सगळ्यांच्या ड्युट्या लावल्या, फक्त माझी ड्युटी लावली नव्हती. हे शक्य कसं काय होऊ शकतं? आत्तापर्यंत जेवढे काही म्हणजे सॅटर्डे संडे ड्युट्या ना सगळ्यांना शेड्यूलमध्ये केलेल्या होत्या आणि माझा एक फ्रेंड लिव्हसाठी गेला होता. सरांनी मला न कॉल करता त्याला कॉल करून कोल्हापूरमधून इथे बोलवलं. अंबतने मी एवढंच म्हणेन की आईने म्हणजे तिची प्रपत्ती पण माझ्याकडून करून घेतली. कारण आत्ता एवढे असे ह्यूज टाईम आहे की तिथे आम्हाला एक साधी लीव पण देत नाही आहेत. मला एवढं सांगेल बापू अंबतने